नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मस्त खमंग आणि रुचकर असं खारं वांग बनवतोय. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी पाव किलो काटेरी वांगे घेतले आहेत आणि या भाजीसाठी आपल्याला असे छोटे छोटे वांगे घ्यायचे आहेत. एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. ही वांगी आता आपण कट करून घेऊयात. वांगी कापताना वरचं थोडं देठ कापायचं आणि त्यावरचे काटे सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचे. आणि त्यानंतर ह्या वांग्याला एक उभा आणि एक आडवा काप द्यायचा. आणि हे वांगे कापल्यावर आतमध्ये चेक करायचं, वांगे खराब तर नाही ना? हे बघा, वांगी अगदी छान आहेत. आता ही कापलेली वांगी आपण मिठाच्या पाण्यात टाकूयात, जेणेकरून ही वांगी काळी पडणार नाहीत. इथे मी सर्व वांगी अशा पद्धतीने कट करून घेतली आहेत. आता आपण ह्या भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 चमचे धने टाकून मध्यम गॅसवर हे धने आणि दालचिनी मिनिटभर परतवून घेऊयात. मिनिटभर परतवल्यावर हे धने आणि दालचिनी काढून घेऊयात. त्यानंतर कढईमध्ये पाव कप शेंगदाणे टाकूयात आणि भाजून घेऊयात. हे भाजलेले शेंगदाणे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर 2 चमचे कापून घेतलेलं सुकं खोबरं कढईमध्ये टाकूयात आणि तांबूस रंगावर परतवून घेऊयात. इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता. खोबरं परतवून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर या कढईमध्ये एक छोट्या आकाराचा कांदा असा लांबसर कापून घेतला आहे, तो यामध्ये टाकूयात आणि अगदी अर्धा चमचा तेल टाकूयात. त्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा यामध्ये टाकून मस्त सोनेरी रंगावर हे जिन्नस परतवून घेऊयात. कांदा, लसूण व अद्रक व्यवस्थित परतवून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूयात आणि या तेलामध्ये आपण कापून घेतलेली वांगी व्यवस्थित पाणी निथळून यामध्ये टाकूयात. आणि पाव चमचा मीठ टाकून ही वांगी लो फ्लेमवर व्यवस्थित परतवून घेऊयात. वांगी अशी परतवून घेतल्यामुळे ह्या वांग्यांचा कडवटपणा दूर होतो. वांगी परतवून झाल्यावर लो फ्लेमवर यावर झाकण ठेवूयात आणि 1-2 मिनिटे ह्या वांग्यांना मस्त वाफ काढून घेऊयात. आता 2-3 मिनिटांनंतर पहा, ही वांगी मस्त परतवून झाले आहेत. मध्ये मी 2 वेळा ह्या वांग्यांना परतवून घेतलं होतं. ही वांगी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेली दालचिनी, धने आणि खोबरं आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला थोडं जाडसरच वाटून घेऊयात. खोबरं, शेंगदाणे आणि धने व्यवस्थित वाटून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेला कांदा, लसूण, अद्रक आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर यामध्ये टाकून पाणी न टाकताच मिक्सरला व्यवस्थित वाटून घेऊयात. इथे आपलं वाटण व्यवस्थित वाटून झालं आहे. आता आपण या भाजीला फोडणी देऊयात. कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घेऊयात. तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि आपण वाटून घेतलेलं हिरवं वाटण यामध्ये टाकूयात आणि लो फ्लेमवर मिनिटभर परतवून घेऊयात. मिनिटभर परतवून झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून लो फ्लेमवर मिनिटभर हे सर्व जिन्नस परतवून घेऊयात. सर्व जिन्नस व्यवस्थित परतवून झाल्यावर यामध्ये आपण जे शेंगदाणा व खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते यामध्ये टाकूयात आणि मिक्स करूयात. आता इथे मी ज्या भांड्यात वाटण वाटून घेतलं होतं त्या भांड्यात अगदी 2 चमचे पाणी टाकूयात आणि ते पाणी या वाटणामध्ये टाकूयात
आणि मिक्स करून घेऊयात. लो फ्लेमवर हे सर्व जिन्नस आपल्याला या मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता या मसाल्याला मस्त तेल सुटलं आहे. यामध्ये आता भाजून घेतलेली वांगी टाकूयात आणि मिक्स करूयात. वांगी व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये 1 ते सव्वा ग्लास कोमट पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, इथे आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. हे खारं वांग थोडं घट्टच असतं, त्यामुळे यामध्ये खूप जास्त पण पाणी टाकायचं नाही आहे. यावर आता झाकण ठेवूयात आणि गॅसची फ्लेम लो करून ही वांगी मस्त शिजवून घेऊयात. मध्ये मध्ये ही वांगी 1-2 वेळेस व्यवस्थित हलवून घ्यायची आहेत. आता 5 मिनिटांनंतर पहा, या भाजीला मस्त तेल सुटलं आहे आणि कलर पण खूप मस्त दिसत आहे. आणि इथे बघा, ही वांगी पण व्यवस्थित शिजलेली आहेत. यावर आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि मिक्स करूयात आणि गॅस बंद करूयात. तयार झालं मस्त चमचमीत असं आणि खायला अगदी चविष्ट लागणारं खारं वांगं. ही खाऱ्या वांग्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. चवीला खूप अप्रतिम लागते. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.